बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील भगूर नगर परिषदेमध्ये उमेदवारांचं नाव नसल्यानं गोंधळ झालेला आहे। यानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। भगूर इथं काही ठिकाणी मतदार यादी घोळ झालेला होता, मात्र प्रत्येक मतदाराला हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी अनिता करंजकर यांनी केली आहे। भगूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्यक्ष मतदान या ठिकाणी आता पार पडत आहे आणि एकूण जर पाहिलं तर भगूर नगर परिषद जी आहे ती आता या ठिकाणी जिल्ह्यातली चर्चेतली आणि महत्त्वाची जी नगर परिषद म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहे अनिता करंजकर ते माझ्यासोबत आहे। त्यांनी आत्ताच मतदान केलंय काय सांगाल? अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ आहे, पण मतदान उत्साहात चालू आहे आणि 100% 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही। मी मतदारांना आव्हान करेन, आपण घरातून बाहेर पडून मतदान केंद्रात मतदान करायला यावं आणि आपला हक्क बजावावा। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जी संपूर्ण यंत्रणा आहे ती देखील काम करताना पाहायला मिळते। मात्र आता सकाळपासून या ठिकाणी भगूरच्या नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला जी सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भगूर येथील नूतन विद्यालय या ठिकाणी मतदान केंद्रावरती भेट दिली। अतिशय संवेदनशील मतदान केंद्रांपैकी एक असलेल्या मतदान केंद्रावरती स्वतः पोलीस आयुक्त हे लक्ष ठेवून आहेत। मतदान केंद्राच्या परिसरामध्ये पोलिसांचा देखील अतिरिक्त फौजपाठा हा तैनात करण्यात आला आहे। तर नाशिकचा भगूर मतदान केंद्र हे अतिशय संवेदनशील असं केंद्र मानलं जातं आणि इथेच पोलीस आयुक्तांनी भेट देऊन या संपूर्ण भागाची पाहणी देखील केलेली आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे सज्ज झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.